नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या इनकन्सिस्टंट ब्लॉगिंग चॅनलमध्ये. मी आता हळू बोलतो आहे कारण की आम्ही बाहेर आहोत. आत्ता वाजले आहे 4:30 आणि आम्ही निघतो आहे कुठेतरी. पूर्ण सायलेन्स. मस्त गाडी चार्ज झालेली आहे. 500ची रेंज. निघूया. इनकन्सिस्टन्सी आणि माझा 36चा नाही 72चा आकडा झालाय, म्हणून सध्या ब्लॉग येत नव्हते. ते सगळं जाऊ द्या. आता वाजले आहे 6 आणि आम्ही निघालोय मुंबईला. तो मुंबईला जायचे आमचे तर 2-3च कारण राहतात. एक, आम्हाला फ्री आहे तिकडे जायला. फ्री का बरं? कारण EV असताना टोल नाही लागत. आणि दुसरं, सध्याचा हॉटस्पॉट मिसिंग लिंक. मिसिंग लिंक बद्दल पण मी असं ऐकलंय की 2 टनल जातात. एक आहे काहीतरी 800 मीटर्सवालं आणि दुसरं आहे काहीतरी 8.2 किलोमीटर्सवालं. आणि मध्ये जो ब्रिज येतो त्याचा ब्रिजची हाईट, म्हणजे त्याचे जे रोप्स लावलेले आहे त्याची हाईट इतकी आहे की 60 स्टोरी बिल्डिंग साईडला उभी केली तर तेवढे लेवलवर जातं. यार काय सुंदर आहे. सुंदर म्हणजे 4 लेन टनल मी तर फर्स्ट टाइमच बघतोय. तू बघितलं आधी? नाही, पहिल्यांदा. 4 लेन टनल मी तर फर्स्ट टाइम बघतो. आणि असं म्हणता की हा जो टनल आहे हा एशियामधला टॉप 10 का टॉप 5 मध्ये पण येतो. आमच्या मॅपला समजत नाही की आम्ही कुठे चाललोय. मस्त वाटतंय ना एकदम. इतकं छान होतं ते बघायला, इतकं छान. आणि मला आता असं रिग्रेट पण नाही म्हणता येणार, पण असं वाटतंय की जेव्हा ते म्हणजे इनॉग्रेशन झालेलं मिसिंग लिंकचं, तर तेव्हा लोक साईडला थांबून फोटोज वगैरे काढत होते. तर ते पण आता जर का आपल्याकडनं झालं असतं तर एकदम भारी झालं असतं. पण ठीक आहे. आणि रात्री पण हे खूप छान दिसतं. हो, तो पण एकदा एक्सपिरियन्स करायला. वडापाव एक बेस्ट वडापाव मुंबईमध्ये. GSTच्या तिकडे तो अशोक वडापाव का? नाही, श्रीराम वडापाव. ठीक असं ना, अशोकचं नाव त्यामध्ये फेमस वाला. तुझ्याकडे लाईन असते तिथे त्या CSTच्या समोर कॅननची पावभाजी. मिसिंग लिंकमुळे आम्ही आत्तापर्यंत चाललो आहे 97 किलोमीटर्स आणि त्याला फक्त दीड तास पण पूर्ण नाही लागला. ते केवढा टाईम कमी झाला आहे. आधी पण ठाण्याला आपल्याला पोहोचायला 3.5 तास लागायचे ना. आज निघालो तेव्हा 1 hour 50 minutes दाखवत होते. क्या बात. मध्ये गाण्यासोबत
भारी वाटतंय. भारी वाटतंय एकदम. वेगळाच पाऊस पडतोय ना. अरे कमी पडतोय ना म्हणून असं वाटतं. आता फ्लेमिंगोज बघायचा जो स्पॉट आहे तो आहे 20 मिनिट्स मध्ये आणि पाऊस चालू झालाय. छान टिप टिप बरसा पाणी पाऊस. किती भारी दिसतोय यार. सगळीकडे दिसतंय हा, म्हणजे काय वाटतं फ्लेमिंगोज बघायला मिळेल? बघायचं तर आहे, त्यासाठी आम्ही आलोय. माझ्या मते मुंबईत 2 स्पॉट आहेत, ते दोन्ही बघू आपण काय होतंय. नाहीतर मे बी आपल्याला रात्रपर्यंत थांबायला लागेल. पण तसं करू शकतो, म्हणजे संध्याकाळी बघून लगेच निघायचं. तेच म्हणजे रात्रीपर्यंत थांबायला लागेल. तोपर्यंत पाऊस थोड्या वेळ जोरात चालू झाला आता तर. याच्यात पण दिसतं असा डिफरन्स. जसा कॅमेरा बंद केला पाऊस म्हटला थांब मी थांबतो. तू फ्लेमिंगो बनलाय आज. तू बघ. तुझ्या मित्रमैत्रिणींना बघून ये आहे की नाही का. फ्लेमिंगो, गर्ल फ्लेमिंगो, बॉय फ्लेमिंगो. Shut up. आपली त्यांची ती बॅचेस येते ना. पुढे असेल पुढे असेल. एक फ्लेमिंगो दिसत नाही आम्हाला. एक तर दिसणारच नाही. म्हणजे एक पण दिसत नाही असं. दिसते तर सगळी. पक्षी दिसत आहे पण ते गुलाबी नाहीये. नाही ते थांबायचं आहे का इथे. एक पण फ्लेमिंगो नाहीये. एक तर दिसणारच नाही. ऐक दुसरा स्पॉटला आपण तिकडे जाऊ. सेकंड स्पॉट आम्ही शोधलेला आहे तर तिथे बघू लकी असेल तर. रस्ता किती छान वाटतोय. बापरे. आता हे किती छान प्लेस आहे. आतापर्यंत आम्ही फ्लेमिंगोजचे पोस्टरच इतके बघितले काय सांगू. मी स्वतः त्यांच्यासाठी फ्लेमिंगो बनवून आलेलो आहे आणि मला तेच दिसत नाही. असं का होतंय. ते सगळे किती छान स्विम करतात दोघं आपापले. स्विमने तरंगतात. तू तरंगू शकतेस का? हो आय एम बलून. 2 स्पॉट बघितले आतापर्यंत दोघांकडे. आणि फ्लेमिंगो शून्य. हा मीच एकटा आहे इथे आणि हे पण. अजून एक स्पॉट म्हणता येते बघू आता तिकडे. कुठे ठाणे. किती असे किती छान टिपके 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 दिसत आहे बघ. फ्लेमिंगोच्या शोधात आम्हाला कावळे भरपूर दिसत आहे. पण काय म्हण. कावळे नाही कबूतर. अरे कावळे हे काळे. इकडे कबूतर. पुसू का. असं छान तुझ्याकडे छान तर- रेकमेंडेशन. मी याला घरातून निघायच्या आधीच म्हणत होते. आता फ्लेमिंगोज यालाच बघा बघता. फ्लेमिंगोज बघायचं उमेद आणि श्रम आम्ही करणं आता सोडणार आहे. एक लास्ट स्पॉट होता जिथे आम्ही बघायला गेलेलो. सेंचुरी. बर्ड सँच्युरी होती तर तिकडे गेलो. तिथे आम्ही बघितलं पार्किंग बोटिंग चार्जेस वीकेंडचे आहे फक्त 10,500 6 लोकांसाठी. 6 लोकांसाठी. ठीक आहे ते पण इतकं काही नाही बट आम्ही इथे फुकट आलो आहे आणि इथे 10,000 खर्च करायचे. ते पण फ्लेमिंगोज नाही. ते म्हणता फ्लेमिंगोज गेले. सीझन संपला. मागच्या शनिवार रविवारी थोडेसे होते, आता काहीच नाही. आता म्हणजे आम्हाला दिवसभर फक्त खायचं आहे मुंबईत. गाईज
फ्लेमिंगो तर आता उमेद नाही आहे. आम्ही चाललोय मिसळ खायला, कारण आम्ही एवढं सकाळी सकाळी येऊन बसलोय मुंबईत. 1.5 तासात पोचलेलो आहे मुंबईत आणि आता करायला काही नाही, दुकान सगळं बंद आहे. तर आम्ही चाललो आता मिसळ खायला. फेमस मिसळ स्पॉट कुठला आहे तो? मामलेदार ठाणे ची मिसळ. बघूया रेटिंग दे. येस, फीडबॅक देऊ. तिकडे जाऊन समजा जर का मिळालं ना तर Guys. जागा असेल चांगली तर गाईज वेट, मी सांगतो 2 मिनिटात. हा 2 मिनिटात काय सांगणार आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. फेमस मिसळ स्पॉटला आलेलो आणि तोडलेली आहे ती. आता इथे आल्यावर आम्हाला कळालं की ती तोडलेली आहे जागा सध्या, म्हणून ते आता फक्त पार्सल देत आहे. ते पण फिक्स नाही आहे अजून. तर तो तेच बघायला गेला आहे की काय चालू आहे आता नेमकं तिकडे. आणि सुरभीने एक जागा ऑलरेडी शोधून ठेवलेली आहे आणि ती त्याचा जप करते कधीपासनं. 6 मिनिटावर येत ना, 6 मिनिटावर येत ना. चला, तर माझ्या मते आम्हाला तिकडेच जाऊन खावं लागणार आहे. गाईस तुम्ही आज माझंच ऐकलं पाहिजे दिवसभर. पण तिथे मिसळ नाही मिळणार. मला मिसळ खायची होती. मिसळ मी खूप मिसळ? दिवस झाले नाही खाल्ली आणि मिसळ मला खूप आवडते. मी नाशिककरण, मला मिसळ खूप आवडते. तिला नाही आवडत मिसळ. बघू आता, तो गेलाय बघायला. बघू काय आता. आहे जागा ओपन आहे, मिसळ खायला मिळणार. वरती का? हो, नाईस, फायनली. काय काय ते फक्त पार्सल मिळतं खाली. गाडीत पार्क चांगलं एकदम. शगाचक, चलो मिसळ खाएंगे. पण तिखट नाही, तिखट पाहिजे. मीठ कमी आहे का? मला मीठ कमी वाटतं. तिखट खूप आहे. छान होती, म्हणजे ओके होती मिसळ जनरली. म्हणजे जी आम्ही खाल्ली आहे त्यात मी बटाटा तर नाही बघितला आजपर्यंत. या मिसळमध्ये बटाट्याची भाजी पण होती, पण ऑइली पण होती बाबा. ऑइल खूप होतं म्हणून त्याची मजा इतकी आली नाही. ऑइल थोडं कमी असतं ना तर टेस्टमध्ये चांगली लागली असते. का रे आम्ही ऑइल थोडं कमी असतं तर छान लागली असते. थोडं तिखट पण कमी असतं तर अजून छान लागतं. तेच ना. तुम्हाला जर का एकदा ट्राय करायचं असेल तर करू शकता. मामलेदार मिसळ ठाणे. आता कुठे? चला कोल्ड कॉफी प्यायला. मिसळ खाऊन आम्हाला झाले 10 मिनिट आणि नेक्स्ट स्टॉप आहे आमचा बेगल खायला विथ ऑफर. चलिए शुरू करते. मुंबईत गाणं ऐकलं ना की असं वाटतं पण त्या ऍक्च्युअल प्लेसवर आहोत. ठीक होतं. ओके ओके, खूप छान होती. कसं वाटलं? बेगल वॉज नाईस, गुड एक्सपिरियन्स, बट बेगल फ्रेश पाहिजे होता. तुला कसं वाटलं? ओके ओके. मला कोल्ड कॉफी आवडली.
मला ओके ओके वाटली. बेगल तर मी माझ्या मागच्या जन्मीपासून मी आता पहिल्यांदा खाल्लं, पण तर ते ऑब्विसली पहिल्यांदा जे खाणार ते थोडं चांगलंच वाटतं. ठीक आहे, आता वाजले आहे 9:30 आणि आता आमचा प्लॅन झाला आहे जिओ, कुठे जायचं, वर्ल्ड जिओ वर्ल्ड. पण ते ओपन होतोय 11 वाजता आणि तिथे पोहोचायला आम्हाला लागतोय अर्धा तास. आता उरलेला 1 तास काय करायचा हा प्रश्न पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? जाता जाता तर आम्ही जिओच्या मॉलमध्ये तर आलो आहे, बट इथे आम्ही जिथे गाडी लावली आहे इथे AC चं प्लेट, तर त्याच्यामुळे इथे खूप गरम फील होतं. तर असं वाटतं इथनं गाडी काढावी. गाडी निकालना थोड़ा कैजुअल नहीं है इधर, देखो अभी. येस कार, तिला पण गरमी होते. इथे व्हॅले पार्किंग पण आहे, ठीक आहे. बट आता मी बघितलं तो एक व्हॅले ड्रायव्हर होता, त्याने गाडी म्हणजे असं चालवतो जसं काय इथे फॉर्म्युला 1ची रेसिंग चालू आहे जोरात. म्हणून मला आवडत नाही कोणाला गाडी द्यायला. कलर पण हा चांगला आहे. मॉलमध्ये आम्ही जास्त व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही कारण तिथे अलाउड नसतं म्हणून. पण आता आम्ही बाहेर आलो आहे आणि बाहेरच बघितलं तर टेस्लाचं शोरूम पण आहे. म्हटलं एकदा बघू, विजिट करू, बघू इंटेरियर कसं आहे त्याचा, कारण मी तर अजून बघितली नाही टेस्ला. ते कशी वाटली टेस्ला? बोर आहे म्हणजे इतकी पण काय भारी नाही आहे. एंट्री असं घराचीच एंट्री डायरेक्ट. होय बघ BYD कुठे आहे? हो हे त्याचं घर, राईट. नाईस ना. हो हे तेंडुलकर फेरी क्रॉस रोड. एवढा मोठा बंगला आहे त्याचा. हो मग होऊ शकतो. भाई भारतरत्न आहे ना. आता आलो आहे आम्ही कोलाबा कॉजवेमध्ये. बघू इथे काय काय म्हणतात. अजून एक आहे काय? 17 Pro. फोटो अलाउ नहीं है. 15 मिनिट पण नसत का. इतकी गरमी आहे, बापरे काय सांगतो. आणि आता एका ठिकाणी थांबलो आहे आणि सुरवी गेलेली आहे पुढे बघायला की अजून काही आहे का शॉपिंगसाठी. म्हटलं बाई तुझ्यात दम आहे, जाऊन ये. पण इथे थोडं छान वाटतं. इथे थांबलो आहे, कॉलरवरती करून घेतले कारण ऊन मानेवर लागतं आणि मान टॅन होते म्हणून. मग आम्ही आत्ता एक नोटीस केलं, पिनकोड बघा 40001. पहिला पिनकोड महाराष्ट्राचा पहिला पिनकोड कोलाबा. बापरे इतकी गरमी आहे. आई शपथ, नुसता घाम सुटलेला आहे, नुसता घाम. परत आम्ही तर गाडीत आलेलो आहे.
AC चालू ठेवलेला मी म्हणून बरं वाटतंय आता एकदम. आता सुरभी अजून त्या साईडला गेली आहे. ॲक्च्युली आम्ही त्या पूर्ण शॉपिंग रूटच्या मध्ये गाडी लावलेली, तर इकडे हाफ आहे आणि इकडे थोडंसं आहे, तर मग त्या साईडला आता ती गेली आहे. तिने पण भरपूर शॉपिंग केली, सगळ्यांसाठीच काही ना काही घेतलं आहे. आता बघू, इथे थोडं थांबतो आम्ही शांततेत, गाणं लावतो एखादं, बसतो आणि मग विचार करू की खायला कुठे जायचं आहे ते. तुमचं अस्तित्व आहे. जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच. चला मग मी पण तुमचं अस्तित्व मान्य करते. आता तुम्ही तुमची परीक्षा द्याच. परीक्षा द्यायला परीक्षा हॉलमध्ये नेण्याऐवजी या टोमॅटोच्या बॉलमध्ये काय दिलं तुम्हाला? बापरे, इतकं जेवलोय. जेवण ओकेच होतं. आम्ही रिव्ह्यूज बघून गेलो. रिव्ह्यूज किती होते? 11,000 रिव्ह्यूज होते. 4.4K लोकांनी 4.4 स्टार दिले. 4.4K लोकांनी 4.4 स्टार दिलेला. पण मग ठीक आहे, एवढं काही खास नव्हतं. आता मस्त लोळतोय मी, कारण अमय सर पान आणायला गेलेले. हे काय, हे काय एवढा? ओ बाई, आई गं. काय हे काय, कुठला पत्ता दिला? हसू नको, तुमची इकडे. ऐक, तुम्ही हसू नका प्लीज. हसू नको बाई. ए बाबा तू नको, त्या मनूने पण तेच केलं माहिती. हा, पिचकारी मारलेली तिने. हा लिटरली असं तिला चिडवत होता. माझ्या बहिणीला तिने लिटरली पिचकारी मारलेली आहे. रेटेड झालेलं. अरे कुठला पान आहे हा? हा कुठला पण आहे? खाता येईल ना? झाडाचं पान दिलं थोडं कसं वाटतं. कसं खाऊ आहे? अरे हे आतमध्ये पान आहे. आई मी काय म्हणते, झाडाचं पान तोडून बाई याच्या आत पान आहे, मला कसं माहिती? आई ग, अरे देवा. बाई, पण बघते म्हणले पहिलं मी म्हंटल बाई एवढं हा? पांडेल. पांडेल. अच्छा, हे पान आहे सिरीज. मी तेच म्हंटल हा कुठला पत्ता आहे, आणि आवरून हसतोय. खाता हसतो तो. सांगतो म्हणे नीरज imagine तिथे खाल्लं असतं की पाण्यात दिलं. पान काय काय सुंदर दिसतोय. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, तो आहे अटल सेतू. आणि तिथनं मी फक्त अशी एक नजर टाकली इथे, आणि इथे दिसत होते पिंक पिंक स्पॉट्स. आता ते इतके लांब आहे, बट भरपूर आहे, आणि ते आहे फ्लेमिंगोज. आणि आता आम्हाला असं वाटतंय की सी वूड्सला जाऊन यावं एकदा, कारण इथनं नीट नाही कळत आहे काहीच. खूप लांब आहे, एकदम छोटे 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 डॉट दिसत आहे. सनसेटला देत आहे. मला असं वाटतं की आपण जाऊन यावं एकदा. चलो सी वूड्सलाच जाऊ. नेरूळ लेक पॉइंट जिथे होता तिथे आम्ही आता आलेलो आहे. व्ह्यू तर सुंदर आहे, बट इथे एक पण फ्लेमिंगो दिसत नाही आहे. आपल्याला कुठे मिळालेले ते फ्लेमिंगोज? उल्वेसी लेक पॉइंट तिथे आम्हाला दिसलेले, पण ते इतके लांब होते ना, 8x झूममध्ये पण नव्हते दिसत नीट. आता बघू, इथे पण काहीच नाही म्हणतोय तो. काहीच नाही म्हणतो. आता अजून एक पॉइंट आहे, तो पण बघून घेऊ. या इथे पण काहीच नाही दिसत आहे. पोपट अटल सेतूवरनं मध्येच डी रूट करून उतरून तो पहिला स्पॉट आम्ही तिकडे बघितला. तिथे होते, नाही असं नाही, आम्ही बघितले, बट ते असे म्हणजे फुल स्टॉप सारखे दिसत होते सगळे. आम्हाला फ्लेमिंग दिसले.
दिसले लांबून लांबून दाखवू शकलो नाही पण आम्हाला दिसले. हा, लांबून का होईना पण दिसले. एक फोटो ट्राय केलेला आहे काढायचा बट त्याच्यात कॉमेडी वाटते सगळे. हो भाई साहेब असं वाटतं ते झोपलेलाही जागा होईल. सकाळ झाली. एवढं उजेड आहे. बापरे केवढा लाईट आहे. मला बेकार झोप येत होती म्हणून मग आम्हाला थोडी झोप काढलेली. आता आम्ही ड्राईव्ह करतोय. परत थोडं वाम कुक्षी घेईल थोडासा एक पुढचा व्हिडिओ काढून. फायनली वी आर बॅक. आम्ही मस्त ट्रिप झाली आमची. सकाळी आम्ही 5:30ला निघालेलो. 5:30 4:30ला निघालेलो. 3पासून जागे आहे. फायनली आता किती वाजले? 9:30 वाजता मी पोचलो आहे. अजून यायला 1 तास आहे जायला. तर येस नाईस छान झाली ट्रिप. बाय. चलो बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माहीत नाही कुठल्या.